चला नमस्कार, मी माहेरहून आता निघालेली होते सासरी आणि माझे आई वडील मला अंगणात उभा राहून बाय बाय करत होते। आणि हे माझं माहेर आहे। माझ्या माहेरचं तुम्हाला थोडक्यात थोडंसं गाव दाखवत आहे आणि मी आता रस्त्याला लागलेली आहे, तर गावाच्या बाहेर जात आहे। तर आमच्या गावाकडे ना खूप अशा मस्त मस्त बिल्डिंग मोठ्या बघायला तुम्हाला भेटतील। हे जे आहे कार उभी आहे त्याच्या पलीकडचं व्हाईट कलरचं ते माझं आजोळ आहे आणि या गावात मी लहानपणापासून लहानाची मोठी झाले। या गल्ल्या पूर्ण सगळीकडे आम्ही फिरलेलो आहोत। आता हा आमच्याकडे खानापूरला जाण्याचा रस्ता, त्याच रस्त्यावरती माझी शाळा जय भवानी विद्यालय बलवडी खानापूर, इथे मी 8वी 9वी 10वी अशी 3 वर्ष शाळा। आणि इथे झाड दिसते, हे आमच्या वेळेला शाळा 1-2 वर्ष चालू झाली त्यावेळेला आम्ही ते झाड लावलेलं होतं। तर मी तिथे 2 मिनिटं थांबले, शाळा पाहिली आणि मग आम्ही इकडे आलो। निसर्गाच्या सानिध्यात पाणी आणि अतिशय सुंदर ठिकाण, रमणीय ठिकाण आणि तिथे सावली मस्तपैकी आणि तिथे एक छोटंसं मंदिर आणि त्याच्या पुढे एक मोठा डोंगर, तिथे 2च नारळवाले बसले होते आणि इथे बसून इतकं बरं वाटलं। हा एक काळ असा होता की आम्ही सुद्धा छोटासा संघर्ष केला होता आणि याच रस्त्यावरून आम्ही यायचं जायचं, तेव्हा माझ्या मिस्टरांनी या देवाला सांगितलं होतं की नक्की तुम्हाला भेटायला येईल आणि तो आज दिवस होता आणि आम्ही त्या देवाला भेटायला गेलो होतो। आता इथे आम्ही बसलो, थोडेसे फोटो काढलं, देवाच्या सानिध्यात आमच्या जुन्या आठवणी काढल्या आणि आपण कसं या रस्त्यातून येत होतो आणि आपल्याला काय वाटायचं त्यावेळेला, म्हणजे हे सगळं आम्ही बोलून झालं आमच्या दोघांचं आणि मग आम्ही इथून निघण्यासाठी निघालो होतो। तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवते की रस्ता किती छान आहे इथे आणि सर्व डोंगर बिंगर आहेत आणि इकडचं वातावरण पण छान आहे आणि मला स्पेशली खूप आवडलं पाणी आणि ठिकाण आणि हे सर्व काही। तर अशा प्रकारे आम्ही बाहेर निघता आम्ही इथे मस्त डोसा खाऊन नाश्ता करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि बाहेर पडता आम्हाला बाहेर पडलो आणि आम्ही आमच्या सासरच्या रस्त्याला लागलेलो आहोत। आता तुम्ही मला म्हणाल की तू फक्त रस्ता दाखवते, तर हा रस्ता नसून ही माहेरची वाट होती आणि ती आता मी परत सासरच्या वाटेकडे लागलेले आहे। आणि हा रस्ता कसा आहे किंवा आमच्याकडचे रस्ते किंवा आमच्याकडचे डोंगर हे कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते। तर आता सध्या काय झाले, जरा मी गेले होते तेव्हा जरा उन्हाळा होता, त्यामुळे सर्व कसं म्हणजे उन्हाळ्यामुळे असं वातावरण दिसते तुम्हाला, पण जेव्हा पाऊस पडतो थोडंसं गवत हिरवगार होतं आणि मग हा परिसर जेव्हा आपण पाहतो ना तो रमणीय असतो। आता आम्ही सासरच्या घरी बसून आता निघालेलो आहोत। हे चुलत सासूबाई मला बाय बाय करतायत। आता तिथून आम्ही माझ्या मिस्टरांच्या मामाच्या घरी गेलो आणि ते पण आम्ही मस्त गप्पा मारल्या, मस्त बसलो, चहा पाणी झालं आणि त्यांचे नारळाची झाडं वगैरे खूप मोठी होती, तिथे गप्पा मारून आम्ही त्यांना बाय बाय करून निघालो। जस्ट आम्ही पुढे गेलोच आणि आमचा एक शहर आम्हाला लागतं विटा म्हणून छोटंसं, तिथे त्यांचे चुलत भाऊ आम्हाला भेटलेत। मग तिथे आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, थोडंसं आईस्क्रीम वगैरे असं काहीतरी आम्ही घेतलं आणि तिथे मस्त अशा गप्पा माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या दिराच्या चालल्या होत्या, त्या गप्पा बिप्पा मारल्या आम्ही आणि पुन्हा आम्ही रस्त्याला लागलो। आणि आता बघा दिवस मावळत होता आणि सूर्य डुबत होता, पण किती सुंदर आणि खूप छान असं ते दृश्य दिसत होतं आणि ते पाहत गप्पा मारत आम्ही ते दृश्य एन्जॉय करत आम्ही घरी पोचण्यासाठी निघालो होतो। रस्ता खूप छान आहे, आत्ता हा रस्ता छान बनवलेला आहे त्यामुळे प्रवास करायला पण आनंद वाटतो। जेव्हा मी या रस्त्यावरून जात येत असते, माझे मिस्टर थोडेसे कमी बोलतात तर मी मस्त मागे बसून गाणी बिनी बोलते, गाणी बोलत बोलत मी रस्ता पार करते आणि मला खूप मजा येते की 2 व्हीलरवरून असा प्रवास करायला, कारण असे डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।